धाराशिवच्या राजकारणात सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। एका बाजूला बड्या नेत्यांची मोठी फौज मैदानात असताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शब्द मतदारांवर मोहिनी घालत असल्याचे चित्र जळकोट गटात दिसत आहे। जळकोट जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। यामध्ये जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार प्रतीक्षा गोपाळ सुरवसे, पंचायत समिती गण 1 चे उमेदवार मोहन लालसिंग चव्हाण आणि पंचायत समिती गण 2 च्या उमेदवार सुवर्णा सिनप्पा गुंजोटे यांचा समावेश आहे। या उमेदवारांच्या प्रचारासाठी गावागावात जनसागराचा ओघ पाहायला मिळत असून ओमराजेंच्या दत्तक संकल्पनेला जळकोटची जनता मोठ्या विश्वासाने साथ देत आहे। निवडणुकीच्या या रणधुमाळीत महाविकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा हा कल कोणाच्या पारड्यात विजय टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। तुळजापूर तालुक्यातील दत्तक घेतलेलं गाव म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर हा जळकोट गटाकडे पाहिलं जातं। या जळकोट गटामध्ये जे आहे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष केंद्रित केलेला एकंदरीत हा जी गट आहे, या गटाचे उमेदवार आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून गोपाळ सुरवसे यांच्याकडे पाहिलं जातं। भैया, कसं प्रतिसाद मिळत आहे, काय तयारी होत आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही लोकांच्या संपर्कात आणि कामात आहे। जी लहानसहान अडचणी असलेल्या आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय काम करायचं असते हे आम्ही आता दाखवून देऊ। आणि आता मागच्या 15 वर्षापासून मला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे। गावामध्ये आम्ही मागच्या 5 वर्षात 17 कोटीचे कामं केलेले आहेत ते आपले ओमदादा कैलासदादा यांच्या माध्यमातून। तर हीच आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे। काय एकंदरीत विजन असणार आहे या प्रभागामध्ये? आता या प्रभागामध्ये ड्रेनेजची अडचण होती, ह्या दोन्ही गल्लीला लाईटची सोय नव्हती। आता आम्ही लाईटचे पोल आणून टाकले तिथं। परत आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करून दिले, अतिक्रमण काढून दिले। आता फक्त रस्त्याचे कामं राहिले ते आपण करून देऊ। आता या अशा पद्धतीनं जे आहे, जे आश्वासन दिले होते ते एकंदरीत जे आहे या प्रभागामध्ये जे आहे प्रत्यक्ष कुठेतरी पाहायला मिळते। विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवली जाते। उमेदवार आपल्या सोबत आहेत। प्रभागामध्ये जात असताना, प्रचारादरम्यान गटामध्ये जात असताना कसं प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात छान पॉझिटिव्ह मिळत आहे। कारण मी जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत होते तेव्हा मी त्याआधी सर्व जळकोट गटामध्ये फिरून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या काही त्यांनी मला अडीअडचणी सांगितल्या होत्या त्या पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये मी त्यांची पूर्ण अडचणी त्यांची जी काही इच्छा होती, त्यांनी जी काही कामं सांगितली होती ती कामं मी पूर्ण करून दिली। काय एकंदरीत विजन असणार आहे? इतर जे उमेदवार होते यापूर्वी ज्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या, जे जिंकून आल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून त्यांचं राजकारणाकडे कसं करतं आणि तुमचं विजन काय असणार? मला सध्या म्हणजे टीका करण्यापेक्षा मी सांगेल की मागच्या मला जिल्हा परिषदचे जे काही सदस्य आहेत त्यांना बहुतेक काम काय असतं हे माहितीच नसेल कदाचित, पण माझं तर विजन फक्त विकासाचंच असणार आहे। आणि येणाऱ्या काळात आपण बघू शकू, कारण आता जळकोट हे गाव माझं प्रॉपर गाव नाहीये किंवा मी इथली सरपंच नाही, तरी सुद्धा आपण बघू शकता इथं लाईटचे किंवा ड्रेनेजचे काम आपण करून दिलेले आहेत। आता सत्ता नसताना एखादी व्यक्ती जर एवढं काम करू शकते तर सत्ता असताना काय करू शकते हे लोकांनी पण बघावं एकदा। काय एकंदरीत विजन असणार? विजन येणाऱ्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था आपण बघू शकता, झेडपी शाळांची काय अवस्था झालेली आहे किंवा महिला बाल विकास या घटकाकडे माझं जास्त प्राधान्य राहील। कारण जर खेडेपाड्यातला विद्यार्थी सुधारला तर पुढची पिढी सुधारेल, नक्कीच सुधारेल। त्यामुळं माझं तर विजन जास्त तर शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जास्त असेल किंवा शेतकऱ्यांना जो शेतरस्त्याचा प्रॉब्लेम येतो किंवा डीपीचा जो प्रॉब्लेम येतो, खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण भरपूर शेतकऱ्यांचे पर्सनली व्यक्तिगत कामं भरपूर केलेली आहेत, शेतरस्त्याचे म्हणा किंवा डीपीचे म्हणा, आणि सत्तेत आल्यानंतर तर नक्कीच बदल घडून आणू। एकंदरीत ज्यांनी जे आहे गोपाळ सुरवसेच्या माध्यमातून जे आहे शेतकरी आत्महत्या करू नये, शेतकरी आत्महत्या कलंक पुसावं यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, परंतु एकंदरीत जे आहे या निवडणुकीमध्ये त्यांचा महत्वाचा कुठेतरी मुद्दा असल्याचंही बोललं जात आहे। ज्यांच्याकडे तुळजापूर तालुक्यात नव्हतं, धाराशिव कितीही राजकीय पक्षाचे नेते जर एकत्र आले तर जनता जी आहे महाविकास आघाडीच्या मागे असल्याचंही बोललं जात आहे। व्हिडिओ अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।